नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आहे आपल्याला गोल गळ्याचा आकार. ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा. गळ्याचा आकार जो दिला तोही कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे. अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्या. बघा ह्याप्रमाणे पिना लावायच्या आहे आणि आपल्याला गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून व्यवस्थित शिलाई मारायची. शिलाई एकसारखी आली पाहिजे म्हणजे गळ्याचा आकार चुकणार नाही. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो एक्स्ट्राचा भाग दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे आणि आता अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. बघा ह्या पद्धतीमध्ये अगदी छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे. दापटीप देऊन झाली की कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं कट करायचं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे, त्याच्यासाठी पॉईंट टाकायचे आणि 1/2 इंच खाली, उंचीला 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ती ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा गळ्याचा आकार आपला तयार झालेला आहे. आता कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आपल्याला. 2x2चे चौकोनी तुकडे आपण घेतले, त्याला असं त्रिकोणमध्ये पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची. आणखी एक वेगळी डिझाईन आपल्याला करायची आहे. त्रिकोण बनवून दोन्ही टोकं असे दुमडून घ्यायचे, शिलाई मारून घ्यायची. असे दोघी पद्धतीचे डिझाईन आपल्याला बनवून घ्यायचे आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे डिझाईनला फिनिशिंग छान येते. ह्या पद्धतीने डिझाईन बनवून झाली की आपल्याला पहिले ते त्रिकोण जे बनवले ते घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे. त्याचं टोक बरोबर आपल्याला गळ्याच्या बाजूला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने ही डिझाईन पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. त्याच्यानंतर आता शिलाईच्या बाहेर जर कपडा आलेला असेल एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक छान अशी बारीक लेस इथे वापरायची आहे.
त्या डिझाईनचे जे टोकं आहे ना त्याच्यावरती ती लेस घ्यायची आपल्याला आणि पूर्ण गळ्याभोवती ती लेस लावून घ्यायची. लेस लावताना अगदी सावकाश लावायची म्हणजे ती व्यवस्थित लागलं जाईल. बघा लेस सुद्धा आपली लावून झालेली आहे. आता आपण जी दुसरी डिझाईन बनवली ती घ्यायची आणि ती आपल्याला इकडच्या साईडनी त्या शिलाईवरतीच शिलाई येईल अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. बघा आता इथे सेंटरला आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. जी दोघांचे जे जॉईंट आहेत त्याच्यावरती ही लेस आपल्याला लावून घ्यायची आणि लेसला डबल शिलाई टाकायची आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग लेसला सुद्धा येईल आणि सुंदर अशी डिझाईन आपली दिसेल. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची, पकडायची सैल, म्हणजे ती बरोबर आकारामध्ये लागल्या जाते. बघा ह्या पद्धतीने आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता छान असे लटकन आपल्याला बनवायचे आहे, त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि इथे चौकोनी तुकडे आपल्याला कपड्याचे घ्यायचे. दोघही कलरचे आपल्याला हे चौकोनी तुकडे घ्यायचे. त्याला त्रिकोणमध्ये असं शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने शिलाई मारली की ते एकावरती एक असे अर्धा इंच अंतर सोडून ठेवायचे. दोन्ही टोक असे फोल्ड करायचे आणि पुन्हा इथे एक शिलाई मारायची. त्याच्यामध्ये नॉट ठेवून पुन्हा असं फोल्ड करून छान असं लटकन आपलं तयार होतं. ह्याच पद्धतीने दुसरंही लटकन आपल्याला बनवून घ्यायचंय. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा ह्या पद्धतीने आपण दुसरंही लटकन तयार केलेलं आहे आणि ते आता आपल्याला वरतून गळ्याच्या बाजूने वरतून 2.5 इंच मोजून जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी. जी डिझाईन आपण बनवली तिच्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे. ह्या पद्धतीने आपण पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घेणार आहे. बघा आपले मणी सुद्धा लावून झालेले, डिझाईन अगदी पूर्ण झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. असं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउज डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.